तुमचं माझ्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा. आज मी तुम्हाला शिकवणार आहे काळ्या चण्याची उसळ, जी सगळेजण करतातच, पण मी माझ्या पद्धतीने तुम्हाला दाखवणार आहे. तर चला स्टे ट्यून. आपल्याला जी रेसिपी बनवायची आहे त्यासाठीचं मी तुम्हाला सांगते साहित्य. तर एक मोठा कांदा, म्हणजे एक मोठा आणि एक अर्धा, म्हणजे असा 1.5 कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे. एक ओबड चिरलेला टोमॅटो आहे, एक आहे मोठा आहे. आणि हे आपल्याला जे वाटण करायचं आहे त्यासाठी याच्यामध्ये मी एक छोटी वाटी खोबरं घेतलेलं आहे, 4-5 पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहे आणि एक थोडी कोथिंबीर घेतली आहे जी वाटणात आपल्याला टाकायची आहे. त्याचबरोबर तुम्हाला एक मी गंमत सांगणार आहे. आपल्याकडे डाळ वगैरे नसेल तर भाजीला ग्रेव्ही येण्यासाठी आपल्याकडे उकडलेले जे चणे आहेत ते थोडे याच्यात टाकायचे, म्हणजे ग्रेव्ही दाटून येते. चणे आणि इकडे आहे एक मोठा बटाटा होता, त्याचा अर्धा करून मी उकडून घेतलेला आहे. त्यानंतर धणे जिरे पूड, 1 चमचा धणे जिरे पूड, 2 चमचे तिखट, कारण पेस्टमध्ये आपल्या मिरची नाही आहे त्यामुळे, अर्धा चमचा हळद, 1 चमचा जिरे आणि 1 मोठा चमचा असा माझा घरचा मसाला आहे तो. तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर आता हे जे चणे आहेत ते रात्रभर भिजत ठेवले होते. तर हे जरा 1-2 वाट्या चणे असतील, कारण आता सध्या माझी बहीण आलेली आहे, तिला सुद्धा मी जरा वेगवेगळं करून खाऊ घालते, त्यामुळे म्हटलं मग जास्त करून आपण सगळ्यांसाठी. तर असे मी हे 2 वाट्या काळे चणे भिजवले होते रात्रभर आणि ते आता मीठ घालून पाणी घालून कुकरमध्ये मी 4 शिट्यांवर शिजवले आहेत. तर हे बघा, हे असे मस्तपैकी दाबले जात आहेत, एकदम व्यवस्थित शिजले आहेत. तर आता काय करायचं आहे, हे चणे टाकायचे त्या वाटणामध्ये आपल्याला. सर्वात पहिले आता मी वाटण तयार करतो. आता यामध्ये मी टाकते कोथिंबीर, लसणाच्या पाकळ्या आणि खोबरं असं टाकते. त्यामध्ये आपल्याला एक एवढं चणे घ्यायचे आणि अर्धा मोठा बटाटा अर्धा करून घ्यायचा आणि त्यामध्ये एकदम थोडंसं असं पाणी टाकायचं. थोडं पाणी टाकायचं, जेणेकरून पेस्ट आपली व्यवस्थित इंजिन होईल. तर चला मी हे मिक्सरमध्ये, आता मी कढई गरम करायला ठेवते. आता आपली कढई बऱ्यापैकी तापलेली आहे, त्यामध्ये आपण 1 चमचा तेल टाकूया. आता तेल सुद्धा थोडं गरम होऊ द्यायचं. आता तेल सुद्धा गरम झालेलं आहे, आपण बाकीचे इन्ग्रेडियंट्स टाकू. आता यामध्ये मी टाकते आहे जिरे आणि कांदा बारीक चिरलेला टाकून घेते यामध्ये. कांदा व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचा आहे, लालसर सोडून द्यायचं. आता आपला हा कांदा आता सोनेरी झालेला आहे. आणि एक मगाशी तुम्हाला वाटण करताना सांगायचं राहिलं, याच्यामध्ये मी टोमॅटो टाकायचे विसरले होते, ते मी आता टोमॅटो टाकून सुद्धा हे केलेलं आहे, फिरवून घेतलेलं आहे मिक्सरवरून. तर आता हे वाटण सुद्धा आपण या सोनेरी झालेल्या कांद्यामध्ये टाकून घेऊ. आता हे जे वाटण आहे ते सुद्धा आपण तेल सुद्धा व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. थोडेसे असे टोमॅटो राहिले तरी पण काही प्रॉब्लेम नाही, कारण ते असे शिजले की मग व्यवस्थित स्मॅश होतात, त्यामुळे टोमॅटोचा काही असा प्रॉब्लेम येत नाही. तर आता हे व्यवस्थित तेल येईपर्यंत आपण परतून घेऊ आणि मग त्यामध्ये पुढचे आपण मसाला टाकून. आता याला असं व्यवस्थित तेल सुटायला लागलं आहे, आपण पुढचे इन्ग्रेडियंट्स टाकून घेऊ. आता मी टाकत आहे थोडी, तुम्हाला सांगितलं तेवढी अर्धा चमचा हळद, त्यामध्ये टाकत आहे धणे जिरे पूड,
आता याला सुद्धा व्यवस्थित असं पाणी सुटायला लागलेलं आहे. तर यामध्ये आपण मिक्सरमध्ये जी प्युरी करून घेतली होती त्याच मिक्सरमध्ये थोडं मी पाणी घेतलेलं आहे, तेच थोडं थोडं आपण टाकू, हलवून घेऊ आणि त्यामध्ये आपला चणे घालूया. बघा तुम्ही बघत असाल ग्रेव्हीला असा घट्टसरपणा आलेला आहे. मीठ मी शेवटी टाकणार आहे, त्यामुळे मी आता काही मीठ टाकलेलं नाही. जरा आपली कन्सिस्टन्सी बघायची आहे किती आहे किती नाही, त्याप्रमाणे आपण मीठ टाकायचं, म्हणजे कमी जास्त मीठ होत नाही. तर आता हे पण आपण एकजीव केलं आहे, त्यामध्ये हे मस्त आपण चणे टाकून घेऊ. हे सुद्धा व्यवस्थित त्याला मसाला लावून घ्यायचा आहे चण्याला. त्याच्यामध्ये आपण उरलेलं पाणी तुम्हाला पाहिजे तेवढं तुम्ही पातळ करा. तुम्हाला जर वाटलं याला क्रीमी फ्लेवर पाहिजे तर तुम्ही यामध्ये थोडं दूध सुद्धा टाकू शकता, त्यामुळे एकदम मस्त अशी चव पण येते आणि क्रीमी फ्लेवर येते. आता यामध्ये आपण टाकू थोडंसं पाणी टाकते, कारण हे जरा जास्तच घट्ट झालं आहे. थोडं पाणी टाकते आणि त्याला मस्तपैकी अशी उकळी येऊ देऊ. अजून थोडं पाणी टाकू पाहिजे. थोडा भाताबरोबर सुद्धा ही भाजी खूप सुंदर लागते. मस्त त्याच्याबरोबर पराठे करायचे पुढे खूप छान. खायचं. आता मी थोडी चव बघते, कारण मला सवय आहे चव बघायची. आता तुम्ही बघू शकता याला मस्त अशी उकळी येत आहे. तुम्हाला वाटलं, तुम्हाला जर असं वाटत असेल थोडासा स्वीटनेस यावा तर थोडी साखर तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता. आता मस्त खळखळून उकळी येऊ द्यायची आहे. बघा उकळी यायला लागलेली आहे आणि उकळी आली की त्यावर मस्तपैकी छान बारीक कापलेली कोथिंबीर टाका आणि सर्व करायला घ्या. तुम्हाला ताट वाढलं की मी दाखवतेच. आता उकळी आलेली आहे, बारीक गॅसवर थोडंसं ठेवायचं वाढीवर. बघू शकता तुम्ही आपल्या भाजीला एकदम मस्त अशी उकळी आलेली आहे. त्यामध्ये आता मी टाकते मस्त वाटीभर कोथिंबीर. ही रेसिपी सुद्धा तुम्ही घरी करून नक्की बघा, खूप सुंदर आणि टेस्टी होते. तर आमच्याकडे साखर टाकत नाही, चालत नाही, म्हणून आम्ही काय साखर टाकलेली नाही आहे. आता ही झालेली आहे आपली भाजी तयार. तुम्ही मस्तपैकी छान पराठे बरोबर खा. पुडाचा पराठा करा छान तूप लावून, त्याबरोबर ही भाजी घ्या. मी तुम्हाला दाखवते ताट वाढल्यावर. आता मी दादांना जेवायला वाढते. चला बघा, हे बघा आपलं ताट तयार आहे. मी ताटात वाढलं आहे कैरी, कांदा आणि काकडी. त्याच्यावर तिखट मीठ टाकून घ्यायचं. सुंदर आणि सुरेख अशी भाजी लागते. तुम्ही नक्की घरी करून बघा. तर ही जी मी रेसिपी बनवली आहे ती तुम्ही घरी नक्की करून बघा. आज माझ्या रेसिपीचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तोपर्यंत माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.